तर नमस्कार मित्रांनो, मिस्टर नरेंद्र गायकवाड 96 या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर 10-15 दिवसापासून ॲक्च्युली आपण ब्लॉग टाकलाच नाही यूट्यूबवरती, कारण की सुरुवातीला 2-3 फर्स्ट ब्लॉग एक्सपिरियन्स वगैरे असं ब्लॉग टाकले. झाला लावली ताकद भावाने, आखी रात्र जागून जागून ते एडिट वगैरे केले. पण भावाला नंतर काही समजलं नाही का नेमकं टाकायचं काय आता रोजची डेली. तर खरंच हा मोठा टास्क असतो नवीन ब्लॉगरसाठी, कारण की नेमका करायचा काय, काय दाखवायचं लोकांना हा मोठा प्रश्न पडतो ना. तसाच मला प्रश्न पडला आणि भाऊंचा ढिला पडला. त्यामुळे ब्लॉगिंग काय आपण 15 दिवस केलीच नाही. त्याच्यामध्ये काही इन्सिडेंट पण झाले, त्याच्यामुळं पण आपल्याला करायला भेटलं नाही. मध्ये माझी वाईफ पण आजारी होती, थोडा तिला डेंग्यू झाला होता, तर त्याच्या थोड्या टेन्शनमध्ये पण मी काही ब्लॉग शूट केला नाही. पण सकाळी रात्री विचार केला का चला बाबा सकाळपासून काहीतरी सुरुवात करूया. तर सकाळी उठलो, आंघोळ केली आणि आता वाघ चालले आपले केस उडवायला. तर आपण निघूया, चला पुढे बघूया काय होतं ते. ती माझी अडचण नाही, त्यांना मी माझी ताकद बनवून ठेवली. तुम्हाला इथून खाली दाखवतो का, ही शिडी आहे ना, ही शिडी मला आता गेलं असं पडलं असं वाटतं, विषयच नाही. माझा संघर्ष झाला असतं इथं. तर ही शिडी आहे ना, रोज मला संघर्ष आठवून देते, कारण की माझी येणारी जाणारी पाहुणे असतात ना, इथे एकदम अशी झाकून जातात. त्यामुळे अशी लागते पूर्ण जाता. तर मला अगोदर पहिल्यांदा इथे यावं लागतं, सांगावं लागते का बाबांनो जरा जपून या, नाहीतर लागेल. तर असंच काही तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात का त्या तुम्हाला रोज आखून देतात, त्यामुळे त्यांना कमजोरीने समजतं, तुमची ताकद समजा. तर अशाच प्रकारे आपली ताकद आहे, रोज आठवून देणारी. तर चला पुढे निघूया. आपलं चालीतलं जीवन आहे सरळ आणि साधं. आपला घोडा आता रेडीच आहे, पाऊस होतो त्याच्याकडे. आपला घोडा पाण्यात घेऊन पाहून. तर आपण आपल्या घोड्यावरती बसलून आपल्याला ब्लॉग करणं, शूट करणं पॉसिबल नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली अड्ड्यावरती जाऊन डायरेक्टली मोबाईल हातात घेऊया. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आपल्या अड्ड्यावरती. आपण आतमध्ये जाऊया. भाऊ, वाघाचे केस कापायचे आहे का? तर आपण पोहोचलेल्या सलून मध्ये. हो, भावाला जरा एकदम टाकाटाक आपली केस कापा सांगू. भाऊ रेडीच आहे आपला. भाऊ जर आपली केस कापणे एकदम टाकाटाक ऐका भाऊ एकदा. हाय, कैसे हो आप? हेलो. थोडा एकदम टाकाटाक केस कापू जरा, कारण की भरपूर वाढलेले साईडचेच आपल्याला केस कापायचे आहेत. त्यामुळे थोडा आपला इंट्रो एक शूट घ्यायचा आहे बाहेर जाऊन. तर फायनली मित्रांनो आपले केस कापून झाले. तर भावाने आपले खूप मेहनत घेतली आणि मनापासून कापले, त्यासाठी त्याचा एकदा धन्यवाद भावा. पैसे का नाही घेतला ना आता, थँक्यू बोललो तुला. पण खरंच त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि चांगले वगैरे कापले बाबा. कसे कापले तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला. तर भाऊ थँक्यू एकदा. चला निघूया आपण आपल्या वाटेला. किती 120. ओके. पैसे आणले का नाही मग? चेंज नाही ना, 50 रुपये आहे मग. नाही पण चालणार. 20 चेंज द्या ना. हा 20 चेंज देऊ. चेंज नाही, ऑनलाईन करू का? सलून मध्ये बाहेर निघालो आणि केस बघता आपली भाऊ एकदम हिरो दिसायला लागला आता. आणि ऍक्च्युली नवीन जागेवरती जेव्हा आपण येतो ना, तेव्हा जे केस कापणार ते चांगली केस कापायचे, तर त्यांना सलून साठी खूप फेस करावं लागतंय. आणि तसंच मला करावं लागलं, कारण जेव्हा मी इथे आलो 1 वर्षापूर्वी ना, तेव्हा मला सलून साठी भरपूर दुकानं मी शोधते. तेव्हा रनवे हा एक मला शॉप भेटला, जेणेकरून तिथं व्यवस्थित केस कापतात. पैसे घेतात पण मजा नाही येत. त्यामुळे ना
आपल्या सलूनचा मोठा विषय असतो हा. जर आपण फ्रेश होऊ, कारण केस आपले पूर्ण अंगावरती पडलेले आहेत, त्यामुळं जरा ती कार. तर फायनली पोचलो आपण घरी. आणि निधू कुठे आहे? निधू अले बापले, तू आंघोळ करते का? का नलते? अरे बापले, नलते का? अले नको ना नलू. आले नेलते तू. आपल्याला जायचं आता हॅलो आणायला. हॅलो आपल्याला हॅलो आणायचं. हॅलो आणायला जायचं आपल्याला आता. काय आणू? पपई. तुला पपई पाहिजे? तुला काय पाहिजे अजून? पपई पाहिजे, हॅलो पाहिजे, अजून काय पाहिजे? हॅलो नको. आले बापले, पपई पाहिजे. ओके चालेल. मग एवढ्या दिवसापासून महिनाभर झाला मागं लागली माझ्या हॅलो पाहिजे, पण तिला आता हॅलो नको, तिचा निर्णय बदललाय. तिला म्हणते पपई पाहिजे. अरे सांगता येत नाही कधी काय होईल, कारण की रोज आता तिचा निर्णय बदललाय, तिला परत हॅलो पाहिजे. काही समजत नाही. बाबू काय पाहिजे तुला आता? हॅलो पाहिजे. तुला नको बोलली ना तुम्हाला? पाहिजे का? हा कसं दाखव. हा असं बोलायचं आहे तुला? हॅलो बा. ओके चल जाऊया आपण आणूया. तर मित्रांनो फायनली पोहोचलेले आपल्या हॅलो आणायला निधूचा. ते पाहू शकता तुम्ही, पूर्ण केल्यांचे दुकान आहे ते मागे पाहू शकता. तर निधू, ओ माय गॉड, वाव गाडी. चल आपण आलो. कुठे आलो? हॅलो आणायला. हॅलो. अरे बापरे, वा कसं आहे फोन? आवडलं का तुला? हॅलो का? आता फायनली आमचा निधूचा फोन आलेला आहे, कारण की खूप दिवसापासून त्याची इच्छा होती आम्हाला बा हॅलो पाहिजे. तर तिला फायनली आपण हॅलो आणून दिलाच. ती बघ किती खुश झाली, फोन चालू झाले तिला. भाऊ कोणाचा फोन आलाय? हा बाचा फोन आलाय का? बा कुठे? काय बोलतो बा? बाचा फोन आलाय तिला. हा चला चप्पल काढ लवकर. पपई आणायला गेलेली ना तू? काय बोलली? मला सांगते मी पपई आणायला जाते मम्मी. हा कोणाचा फोन आला? कोणी आणलं का तुला? मला थँक्यू बोलली का? तर फायनली मित्रांनो आपण निधूला फोन आणून दिलेला आहे, कारण की तिचा खूप दिवसापासून हट्ट होता. जरा आराम करू, कारण की आता जरा नाश्ता करतो ना. सकाळी जरा लवकर उठलो मी, कारण की रात्र झोपलो पण नाही. थोडासा एखादा घंटा 1.5 घंटा झोपला होतो. त्यानंतर उठल्यानंतर डायरेक्टली गेलो आपण सलूनमध्ये, आणि त्यानंतर आज जरा निधूचं काम होतं आपलं हॅलोचं, ते करून दिलं. थोडा नाश्ता करतो. नाश्त्यामध्ये बघू आता काय बनवू सोडणं. तुला नाश्ता काय बनवलं का तुला? हो घाणवे खायला बाबा. घाणवे आणि चटणी बनवली आहे. घाणवे आणि चटणी. तर आपण नाश्ता करूयात आणि आपण थोड्या वेळात भेटू. चला बाय बाय. तर फायनली मित्रांनो आपण मार्केटला पोहोचलो, आणि पोहोचल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या गाडीचं पेट्रोल लीक होतं आहे. कारण की ते स्मेल आला, ते स्मेल पाहिल्यानंतर गाडी पूर्ण खाली पेट्रोल सांडतो आहे. कारण की त्याचं कारण एकच असू शकते की उंदराने पाईप खाल्ला आहे आतमधून. तुम्ही पाहू शकता पूर्णचं पेट्रोल आपलं खाली झालं आहे. कारण की मी जवळपास 2 आठवड्याचा पेट्रोल मी फुल करून ठेवतो, पण तो पूर्णतः खाली झालेला आहे.
त्यामुळे आता बघूया काय करायचा उपाय, कारण की आज दिवस पूर्ण आपला खराब झालेला आहे. त्यामुळे आज लॉसेस पण आणि चाय पण त्यामध्ये सेलिंग कमी आपलं होणार, कारण की चाय आणायला जावं लागते तर आपल्याला गाडी हा वाहनच नाही, त्यामुळे ते पॉसिबलच नाही. पहिल्यांदा आपण गाडी करून. तर मित्रांनो आपण इथे बनवायला कुठं गॅरेज पण नाही साईडला, त्यामुळे ती गाडी आपण खोलणार काय पाईप वगैरे आणला आपल्याला, पाईप ठेवलेलं आहे तर पाईप वगैरे आणला आहे. तर बघू आपण ट्राय करू. एकदम फायनल आपण गाडी बनवली आणि आपली गाडी रेडी आहे. पाईप ॲक्च्युली लागतच नव्हता पण मेहनतीने लागला. हा पाईप वगैरे पूर्ण उंदराने खाऊन टाकला होता. तर पाहू शकता मित्रांनो, आपली गाडी पूर्ण आता रेडी आहे. पाईप वगैरे आपण लावून झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण घरची वाट पकडू. तर आजचा माझा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू, बाय बाय.